नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सन 2026-27चा 36,99,00,000 रुपये रकमेच्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला बालक कल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, समाज कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत राज, बांधकाम अशा विविध विभागांशी निगडीत असलेले हे अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आले. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वसमावेशक असलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. घराचे सांडपाणी जाण्याच्या ठिकाणी सिमेंटचे बांधकाम केल्यावरून 2 गटात वाद झाल्याने हाणामारी होऊन 7 जण जखमी झाले. ही घटना अक्कलकुवा येथे मकराणी फळीत घडली असून परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 21 जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील खळीबर्डी क्षेत्रात वनविभागाने जाऊन तपासणी केली. या ठिकाणी खैर प्रजातीचे 60,000 रुपये किमतीचे 122 नग लाकूड मिळून आले आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना विसरवाडी येथे घडली. मधमाशांच्या या हल्ल्यामुळे बाजारपेठेत धावपळ झाल्याने व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद केली. मधमाशांचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर येथील आसिफ रफा कुरेशी यांच्या मालकीचा 70,000 रुपये किमतीचा घोडा शेतातून चोरीला गेला होता. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याची दखल घेत तपासाची चक्रे फिरविली. घोडा चोरी प्रकरणी पंकज अशोक कोळी, वय 26, राहणार ओसरली, राकेश आनंदा पाटील, वय 32, राहणार निभेल, तालुका नंदुरबार या दोघांना नंदुरबार तालुका पोलिसांनी अटक केली. वैद्यकीय तपासणी करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह संभाषण रेकॉर्डिंग प्रकरणी 3 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात घरगुती गॅस अर्थात एलपीजी तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर न मिळाल्यास केरोसिनचा वापर करता येईल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन मांडले. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील अभ्यासिका केंद्राला केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास व्यवस्था व स्थानिक स्तरावरील व्यवस्थापनाची माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी 1,08,000 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. या वाढीव लाभासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपडेट करणे आणि आधार संलग्नीकरण करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नंदुरबारचे नायब तहसीलदार संगायो मदन कावळे यांनी कळविली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित यंत्रणेचा वापरही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ कारणावरून घडलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याला सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नंदुरबार शहर पोलिसांनी केली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 6 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख वसंत गावित, मुख्याध्यापक रवींद्र महाले, सरपंच राकेश नानसिंग वळवी, ANM सब सेंटरच्या कमल तडवी यांच्यासह शाळेचा कर्मचारी वर्ग, विद्या वळवी, मंगला भामरे, माधवी पाडवी आणि दिलवरसिंग वसावे उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक शाळा व वसतिगृहांना भेट देऊन तेथील सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा आढावा घेणार आहेत. नवापूर येथील सीनियर कॉलेजच्या जिल्हा प्रांगणात परिषद पाणी पुरवठा विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले. आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना राबविण्यात आली असून त्यांच्या हस्ते टँकरचे वितरण करण्यात आले. शहादा तालुक्यातील म्हसावद अंकवाडे येथे 17 ते 22 मार्च दरम्यान देवमोगरा मातेच्या 5 दिवसीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंकवाडे येथे देवमोगरा मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक दर्शन घेण्यासाठी येत राहतात. भाविकांनी व व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, तसेच व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त आपली दुकाने लावावी असे आवाहन देवमोगरा माता भक्त मंडळाचे अध्यक्ष सत्तरसिंग ठाकरे, उपाध्यक्ष अब्बास भील, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अंबाबारी तालुका अक्कलकुवा गावासाठी करण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना ही शासनाची योजना नसून ती गावकऱ्यांची योजना आहे. या योजनेतून कायमस्वरूपी शुद्ध, नियमित व पुरेसे पाणी मिळण्यासाठी त्याची नियमित देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. त्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे. तसेच योजनेतून पाणीपुरवठा शाश्वत राहण्यासाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना रुजवावी असे आवाहन आमदार आमशा पाडवी यांनी केले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.